गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिवल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने विविध वृत्तपत्रांच्या 45 छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे 300 छायाचित्र बालगंधर्व कलादालन इथे प्रदर्शित करण्यात आली आहेत। शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्याच्या पिंपरी चिंचवड शहरात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच IIM ची स्थापना होणार आहे। सरकारने मोशी येथे 70 एकर जागा IIM कॅम्पससाठी उपलब्ध करून दिली आहे। पैठण जवळील नागघाट जवळ भाद्रपद शुद्ध पंचमीला गोदावरी स्नान करून ऋषीमुनींचं पूजन करण्यासाठी देशभरातून हजारो महिला या ठिकाणी आल्या असून मंत्रघोषात यांची पूजा अर्चा पार पडली आहे। देशात पहिल्यांदाच एका शैक्षणिक सत्रात शिक्षकांची संख्या 1 कोटींपेक्षा जास्त झाली आहे। यापैकी 51% शिक्षक सरकारी शाळांमध्ये असून गेल्या दशकात महिला शिक्षकांचीही झपाट्याने वाढ झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झालंय। कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई ही देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असून या शहरांमध्ये महिलांना अधिक समानता, चांगले पोलिसिंग आणि पायाभूत सुविधा मिळाल्याचं वुमेन्स सेफ्टी अहवालातून समोर आलंय। ऑलिम्पिक पदक विजेत्या PV सिंधूने बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय। गुरुवारी तिने चीनच्या वांग झीला सरळ गेममध्ये नॉकआउट केलंय। GST सुधारणांमुळे अमेरिकन टॅरिफचा प्रभाव कमी राहील असा अहवाल अर्थतज्ञांकडून देण्यात आलाय। GST सुधारणा आणि आयकर कपातीमुळे उद्योगांमध्ये 5.31 लाख कोटींची वाढ होऊ शकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। नीरज चोप्रा 2025च्या डायमंड लीग फायनलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय। डायमंड लीगमध्ये चोप्राचं हे सलग 3रं रौप्य पदक आहे।